नमस्कार. ध्यानाच्या वेळेस म्हटलं तसं भाद्रपद मास, कृष्ण पक्ष. आपण कृष्णाच्या पक्षातले आहोत. ना काँग्रेस पक्ष, ना भाजपा पक्ष, ना रिपब्लिकन, ना डेमोक्रॅटिक. सगळ्यांमध्ये असणारा जो कृष्ण पक्ष. भाद्रपद मास, भाद्रपदात नेणारा. भाद्र म्हणजे चांगलपणा, मांगल्य, कैवल्य, त्यात स्थित करणारा काळ. श्रावणानंतर आलेला श्रवण केला, ऐकलं चांगल्या चांगल्या गोष्टी, शास्त्र संमत सत्संग. त्यानंतर आता भद्रपदात स्थिती, मग कृष्णाचा अवतार होणारच. येणार एकादशी, 11वा अध्याय. ध्यानाच्या वेळेस जसं 8व्या अध्यायातला श्लोक, अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्ममुच्यते भूतभाव उद्भव करो विसर्ग कर्म सन्नितः. वास्तविक स्वरूप मुक्तच आहे. अतृप्ती मनात लागल्यामुळे बंधनाचा अनुभव. श्रीकृष्णाचे वचन, वास्तविक काहीच मिळवायचं नाहीये, वास्तविक काहीच प्राप्त करायचं नाहीये. सतत प्राप्त आहे, नित्य प्राप्त आहे. स्वप्न पात्राला जे स्वप्न बघणार आहे, कसंही करून तो मिळवायचा आहे. काहीतरी करून, खटाटोप करून काही करण्याची आवश्यकता नाही. मिळलेलं आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. शांत राहून स्वप्नात गौण नाही होऊन जात आहे. खूप स्वप्नामध्ये राग, लोभ, रुसवा, फुगवा, हेवा दावा, हीच आहे शीच आहे, असं तसं. मग स्वप्नात गुंतला, चक्रव्यूहात गुंतला, बाहेर निघण्याची वाट नाही, मग फसलं. त्यात न गुंतता आपल्या स्वप्नदृष्ट्यासोबत तारतम्य, तद्बुद्धया तदात्मानं तन्निष्ठा तत्परायण गच्छन्त पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूत कल्मषाः. 4था अध्याय. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडितः समदर्शिनः. कर्म संन्यास योग. जाणकार त्याचं जे समदर्शी आहे, सगळ्यांमध्ये तो एक छोटस नाकातले आहे नथ, किंवा कानातला आहे, अंगठी आहे हातात, निरनिराळ्या ठिकाणी आकार वेगळे आहे आणि नाव वेगळं दिलं आहे. नाव रूप काही खटाटोप नाही करायचे, कोणालाच इला नाही, याला नाही, याला नाही, याला नाही. सोनं व्हायसाठी कसं तरी काहीतरी करून मी सोनं झाली पाहिजे, सोनं मिळालं पाहिजे, ईश्वर प्राप्ती हवी, मुक्ती पाहिजे. खूप बंधनात नको रे बाबा, आता पुन्हा नको जन्म देऊ, आता हे विरघळून कानातलं नको बनव मला, तर मला सोनं बनव बस. खूप काही बंधनात पडली, इथेच अडकून बसली आहे शेमडामध्ये पूर्ण वेळ. गलिच्छ, इथून आता इथे नको टाकू मला, ह्या जन्म झाला मेल्यावर दुसरं इथे नको लटकवू, नाही इथे नको घामामध्ये घालून ठेवू, नाही तर इथे डाव्या हातातली अंगठी नको करून बसू, मला काही काही काम कार्य करावं लागतं डाव्या हाताने, असं नको, बस मला तर सोनं बनवतो. नाकातली नथनी बनवते, इथे जेव्हा मरीन मी तुटेल विरघळून, मला सोनं बनव बाबा. कुठलं दागिना नाही बनायचा आहे. याला काय अर्थ आहे? सोनं कशी नाही आहे तू आता, जे काय होशील ते सोनंच ना, कशी नाही राहणार. स्वभाव सोना, ओरिजिनल सोना नाही, पण हे इथे नाकात अडकले आहे, असे काडी आहे नुसती, ते बाहेरून आहे ग, बाहेरचं रूप आहे तसं, म्हणून त्याला नाव दिलं नथनी. आत जाऊन बघ ना, संपूर्ण व्याप्त, विभू व्याप्त, कण कण मध्ये सोनं आहे, नाकाच्या नथनीतल्या, कानातल्या, शुद्ध. आत जाऊन नाही बघितलं
शांत नाही, शांत होणं आवश्यक आहे. बाहेर 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 मध्ये मग आकार आकार आकार, नाव नाव नाव, दुसरं हेवा दावा, मी छोटी आहे, हे मोठे आहे, मला इथे घुसवून ठेवलं, स्वतः मस्त झोपून राहिले कानावर, झोके घेऊन राहिले आहे. सगळे लोक इकडे याला पाहून याला म्हणतात, इथे माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही, कोणी विचारत नाही, येत नाही. आपल्या सुवर्ण पदात स्थित. म्हणून ते गीतेतले 4थ्या 5व्या अध्यायातले श्लोक ध्यानात म्हटलं, बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा. बाह्य सुखापासून असक्त, आसक्ती नाही, असक्त, सक्ती नाही, असक्त, कुठलाच हट्ट नाही, सक्ती नाही, जबरदस्ती नाही, आग्रह नाही, दुराग्रह नाही, हट्ट नाही, जिद्द नाही, सोडता. श्रीकृष्णाचा उपदेश आहे बा. 5 गाव दे म्हणे फक्त, ठीक आहे, सोड. स्वतः देव 2 थापडा देऊन करू शकला असा. बरं बाबा ठीक आहे, 5 गाव दे. ते खांडवप्रस्थ दे, उजाड झालेलं पूर्ण दगड आहे नुसते, तेवढंच दे. तिथले 5 गाव दे. देव असून हट्ट नाही, आग्रह नाही, जिद्द नाही, जे आहे ते स्वीकार करण्याचे, पण आनंदात राहण्याचे. दिने दिने नवम नवम नमामि मेघ सुंदरम. म्हणून तो सतत सुंदर आहे, म्हणून त्याचं सौंदर्य सतत प्रसिद्ध आहे, प्रगट आहे. 11व्या अध्यायात 14 श्लोक झाले होते. आज 15व्या श्लोकापासून सुरुवात करू. 14व्या श्लोकात संजय धृतराष्ट्राला वर्णन करून सांगत होता. ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत. उसके अनंतर वे आश्चर्य से चकित और पुलकित शरीर अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्मा को श्रद्धा भक्ति सहित सिर से प्रणाम करके हाथ जोड़कर बोले. उसके अनंतर, उसके बाद म्हणजे किसके बाद, विश्वरूप जेव्हा त्यांनी एकदम प्रगट केला. अर्जुन म्हणे मला समज कळत, आवडते काय, वाटतं काय तुझे, म्हणतो म्हणून बघायचं आहे. परमेश्वर एकच आहे जो दाखवू शकतो. म्हणणारे खूप आहेत, आम्ही देव आहे किंवा त्यांना देव म्हणणारे हजारो लाखो आहे. हे देव आहे, हे देवी आहे, हे देव आहे, प्रत्यक्ष देव आहे, अवतार झालाय, परमात्मा आहे, हे प्रत्यक्ष भगवती आहे, भगवान आहे, ठाकूर आहे, ईश्वर आहे. दाखवू शकणार एकच आहे डोळ्यांनी, जो वास्तविक आहे तो. सगळेच चमकून राहिले आहे, सगळेच सूर्य नाही आहे, काच. त्यांची कृपा खूप आहे आपल्यावर, ते चमकून राहिले आपल्यापर्यंत म्हणून प्रकाश पोचून राहिला. एकदम सूर्य धडाकन आला असता घरात तर जळून भस्म झालं असतं. त्यांची कृपा खूप आहे, स्वतःवर गरमी घेऊन थोडी आपल्याला सहन होईल तेवढीच देतात आहे, पण ते सूर्य नाही आहे. चंद्र कृपावान आहे, चंद्राला नमस्कार आहे, ओवाळतो, मंत्र म्हणतो. स्वतः सूर्याची गरमी घेऊन शीतल सौम्य प्रकाश, रात्री अंधारात सूर्य नसताना सुद्धा प्रकाश देणारा चंद्रमा. पण चंद्र शेवटी दगड आहे, थंड दगड आहे, एक कणही स्वतःचा प्रसाद नाही, प्रकाश नाही आहे. 100% सूर्याचा प्रकाश आहे. प्रकाश दाखवू शकणारा सूर्य आहे, चंद्र नाही, दगड नाही, काच नाही. त्यांना धन्यवाद आहे, वंदन आहे, सन्मान आहे. ईश्वर तो ईश्वर आहे, दाखवू शकणारा. दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम. म्हणतो घे, मी दाखवतो. असं कोणी दाखवला विश्वरूप दर्शन. म्हणून सगळ्यांना घेऊन चलावा, सगळ्यांसाठी स्थान असावं. पण आपला प्रियतम, आपला प्रियकर, आपला प्रमुख स्वामी, त्याच्यासोबतचं नातं, त्याच्यासोबतचा आपुलपणा,
त्याच्यासोबतचं शुद्ध सात्विक 100% निष्खळ प्रेम, त्यात कॉम्प्रोमाइज नको. भक्ती अव्यभिचारिणी, श्रीकृष्ण म्हणतो मयीच्या अनन्य योगेन भक्ती अव्यभिचारिणी विविक्तदेशी लघुवाशी यत वाक्काय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितम् अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममो शान्तः ब्रह्मभूतोऽधिगच्छति. मोक्ष संन्यास योग. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समं सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् भक्त्या माम अभिजानाति यावान् यश्चास्मि तत्त्वतः ततो मां विशते तदनंतरम. हे पूर्ण विधी सांगितले शेवटी माझ्यापर्यंत पूर्ण पोहोचून जायचं जगण्याची. त्यामुळे भक्ती अव्यभिचार, व्यभिचार नको, स्वतःच सोडून दुसऱ्याच्या मागे नको, भेसळ नको त्यात. मेरे तो गिरधर गोपाल सगळे म्हणतात, दुसरा ना कोई एक, फक्त मीराबाईने म्हटलं नो वन एल्स, मेरे तो गिरधर गोपाल बस. माझा भाऊ तोच, माझा पिता तोच, माझा प्रियकर प्रियतम तोच, माझा पुत्र तोच, माझा सखा तो, माझा दाता तो, स्वामी तो, प्रभू तो, ईश्वर तोच, सगळं तोच. अशी कृपा हो माझ्यावर. ही प्रार्थना. तर संजय धृतराष्ट्राला म्हणतो, त्यांनी दाखवलं रे बाबा, रे बाबा, खरंच दाखवलं त्यांनी. म्हणतो ओ माय गॉड, खरंच प्रगट झाला, सगळीकडे तो कनेक्टेड एकच दिसून आला सगळे. त्याच्यामुळे एकदम थरथरून आला अर्जुन. हा जो मागच्या वेळेचा शेवटचा श्लोक होता 14वा, त्याची आठवण करून मग तिथून पुढे वाटचाल करू. हात एकदम जोडले, खाली एकदम टेकून, घुटणी टेकून, डोळ्यात पाणी कापतो आहे, हात जोडून बघून आला हा विस्मय, रोमांचित होऊन. तिथपर्यंत मागच्या वेळेस झाला होता. कल्पना करायला हवी कसं दृश्य असेल, कसा अनुभव असेल. आजचा पहिला अध्याय, पहिला श्लोक, 15वा श्लोक. कानाचा अलार्म वाजला, आता उठेल, बंद करेल, पुन्हा झोपून जाईल. उठला, बंद केला, पुन्हा झोपला. मग 1-1.5 तासाने उठावं लागेल त्याला. अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींच सर्वान् रगांश्च दिव्यान् अनेकबाहु उदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वं सर्वतो अनन्तरूपं न अन्तं न मध्यं न पुनस्त्वादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वम् अव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषं मतो मे. अर्जुन बोले, हे देव, मैं आपके शरीर में संपूर्ण देवों को तथा अनेक भूतों के समुदायों को, कमल पे आसन पर विराजित ब्रह्मा को भी, महादेव को भी और संपूर्ण ऋषियों को तथा दिव्य सर्पों को देखता हूँ. हे संपूर्ण विश्व के स्वामी, आपको अनेक भुजा, पेट, मुख और नेत्रों से युक्त सब ओर से अनंत रूपों वाला देखता हूँ. हे विश्व रूप, मैं आपके न तो अंत को देखता हूँ, न मध्य को, न आदि को ही.
आपको मैं मुकुट युक्त, गदा युक्त, चक्र युक्त तथा सब ओर से प्रकाशमान तेज के पुंज, प्रज्वलित अग्नि, सूर्य के सदृश ज्योति युक्त, कठिनता से देखे जाने योग्य प्रकाश पुंज, सब ओर से अप्रमेय स्वरूप दिखता हूं. ओ माय गॉड, कहाँ डाला है, कसा दिस, बाप रे बाप. पश्यामि देवांस्तव देव देहे. पश्यामी म्हणजे मी बघतो आहे. पश्य आम्ही, मी पाहतो आहे. काय? देवा तुझ्या देहात. देवांस्तव देह, देव काय पाहतोय? सर्वांस्तथा भूत विशेष, सगळे देव, 36 कोटी देव आहे म्हणे. 36 कोटीच्या पेक्षा जास्ती पाहणार मी ते. आणि सगळेच भूत विशेष संघान, जे काही आकारधारी, जे काय असते, सगळे प्राणी, पक्षी, झाडं सगळे इथेच दिसून आले. मागच्या वेळेस मी नीट समजून सांगितलं होतं, म्हणजे असे तुकडे तुकडे वेगळे एकदम कुठून प्रगट झाले असं नाही, कनेक्टेड दिसला. आता कनेक्टेड आहे. मागच्या वेळेस सांगितलं तर उदाहरण पुन्हा आठवण करून देतो, म्हणजे कदाचित आठवेल. जसं मागे एकदा थँक्सगिव्हिंग, क्रिसमसच्या वेळी लाइटिंग लावला होता, माळा लावल्या होत्या. त्यावेळी एकाला एक जोडून, एकाला एक जोडून, एकाला एक जोडून माळ. तेव्हा कानानी एक पहिली माळ लावली. रात्री काहीच नव्हतं. माळा लावलेला रात्री दिसत नाही जोपर्यंत इलेक्ट्रिकचा प्लग नाही लावत. पहिली माळ लावली तर मग दिसायला लागली पहिली. मग तिला जाऊन दुसरी लावली, दुसरी दिसली. तिला जाऊन तिसरी लावली, तिसरी दिसली. असं करत करत पूर्ण घराच्या माळ. मग रात्र असली तरी दुरून पाहण्याला पूर्ण घर आकार लक्षात येतं, कनेक्टेड लक्षात येते. लावलेल्या होत्याच, ऑन नव्हते केले ना, दिवसा लावून ठेवल्या होत्या सगळ्या माळा, पण रात्रीच्या वेळी काही लक्षात नव्हतं येत, अंधारात. म्हणजे दिवसा प्रकाशामुळे लक्षात नव्हतं येत आणि रात्री अंधारामुळे. पण जेव्हा कनेक्ट केलं, आतून जेव्हा प्रवाह विद्युत व्हायला लागला आतून, तर एकदम सगळ्याच कनेक्ट, पूर्ण घराचा आकार लक्षात यायला लागला. दुरून सुद्धा असं असं आहे, अच्छा एवढा आहे की तसं. ऑलरेडी कनेक्टेड होत्या, ऑन नव्हत्या केल्या. जाऊन 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 तुकडे तुकडे असे नाही आखले होते, तसे ऑलरेडी कनेक्टेड आहे. मी, तू, माझी, तुझी, माझं, तुझं, आपलं, तुपलं असं नाही आहे. तुकडे तुकडे ऑलरेडी कनेक्टेड आहे. प्रकाश नाही अजून बुद्धीत आपल्या, म्हणून तुकडे तुकडे दिसतात आहे, वेगळे वेगळे दिसतात आहे. तेव्हा तर ऑलरेडी होतच. त्यांनी म्हटलं, तुझ्या या चर्मचक्षुनी डोळ्यांनी एवढंच दिसते, आपलं तुपलं लिमिटेडच दिसते. कागदाच्या पोंगळीतून एवढंच आकाश दिसते, 3च चांदण्या दिसतात. त्याचा अर्थ 3 चांदण्या आकाशात एवढं नाही. त्याचा अर्थ एवढं गोल आकाश आहे फक्त एवढं असं नाही आहे. तो कागद फाडून जर फेकला, धैर्य ठेवून, हिमतीने, विश्वास ठेवून की नाही नाही नुकसान नाही होणार, हे फेकून दिलं तर दिसणार नाही मला, अरे यार नहीं नहीं उसको बराबर संभाल के रखना, वो दिखेगा नहीं कुछ, नहीं रे बाबा, उल्टा ज्यादा दिखेगा, अच्छा दिखेगा, फर्स्ट क्लास, पूरा जे सत्य आहे ते समजेल मग. ऍक्च्युअली हिंमत जर असली फाडून फेकण्याची, जी आतापर्यंत कल्पना होती, आतापर्यंत जे राखून ठेवलं होतं, आतापर्यंत जी धारणा होती, असं तसं, हे पोंगळी आपल्या हात नीट राहावी, ते फाडून फेकण्याची जर हिंमत असेल तर ऊपर गगन विशाल, मग हजारो चांदण्या, सगळंच, ये धरती अपनी है, अपना अंबर है रे, तुझको क्या डर है. तशी अवस्था होऊ शकते. त्या आकारात अडकल्यामुळे आपलं तपलं, माझं तुझं एवढंच दिसते. हे पुंगळ्या 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 आपल्या पुंगळ्या धरून सगळ्या ते सोडून दिलं. कृष्णाने ज्या दाखवला अर्जुनाला, तिच्या हातला घेऊन घेतला. दिव्यम ददामि ते चक्षु, मी तुला दुसरे डोळे देतो. हातातली पोंगळी ओढून घेतली. आता बघ, अरे तुझ्यातच आहे सगळे, तू तो हसून म्हणतो, बघल्या पहिली माझ्यातच आहे सगळे चांदणे, आत्ता आले असं नाही, कनेक्ट झाले असं नाही आहे, आता कुठून तरी आलं नाही, आता तुझी दृष्टी विशाल झाली. हा विश्वरूप दर्शन योग चमत्काराचा दाखवणारा नाही आहे. चमत्कार तर मानू शकतो,
सत्य दर्शन करना है, चमक धमक वाला नहीं है, चमत्कार धमत्कार, सत्यदर्शी आहे, वास्तविक जे आहे ते दाखवणार होता. नवीन बनवलं नाही त्यांनी एकदम अचानक पटकन मंत्र म्हणून पाणी शिंपडून घे आता बघ सगळं. दृष्टि बदली, नजरे बदली तो नजारे बदले, किश्ती ने बदला रुख तो किनारे बदले. किश्ती म्हणजे नाव, दोन नाव एका सोबत निघाले बंदरातून, सोबत जाऊ शकले ते, थोडस इकडे केलं एकीने, थोडस इकडे केलं, तो पुढे जाऊन एक अमेरिकेला पोहोचले आणि एक आफ्रिकेला पोहोचले. अनुभव वेगळे. मग त्यात यात्रेकरांना दुसरं काहीतरी दिसेल, दुसऱ्या प्रकारचा अनुभव होईल, इकडच्या यात्रींना दुसरा अनुभव, दुसरं काही दिसेल. नजरे बदली तर नजारे बदले, बघण्याची दृष्टी जशी कोण तसं दृश्य वास्तविक ऑलरेडी आहे. तसं तो म्हणतो अरे आता मला दिसून राहिलं सगळं तुझ्यामध्येच, सगळं माझ्यामध्येच होतं, नेहमीच होतं, आधीच होतं, आताही नेहमी राहिलंच. कारण मी सोडून दुसरं कोण, मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय, मयी सर्वमिदं इदं सूत्रे मणिगणा इव. ऐकलंय आपण आधीच्या अध्यायांमध्ये. माझं सोडून दुसरं काहीच नाही आहे इथे, थोडं सुद्धा. सगळीकडे मीच व्याप्त आहे आणि ते आता प्रत्यक्ष दिसतंय. ब्रह्मदेव, ब्रह्मा बनवणारा सृष्टीकर्ता तुझ्यात दिसतो आहे. ब्रह्मांडम ईशम, ईश म्हणजे शंकर, कल्याणकारी शिव, म्हणून त्याला ईश्वर म्हणतो. वर सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात श्रेष्ठ कल्याणकारी मंगलदाता ईश्वर. आणि श्रीकृष्ण परम ईश्वर, परमेश्वर. ऋषींच सर्वान अनरंगांच दिव्या, सगळे ऋषी तुझ्या आता दिसून राहिले. अनेक बाहू उदर वक्त्र नेत्रम, अनेक हात आहे तुला, अनेक पोट, तोंड, डोळे, सगळीकडे. आणि वेदांमध्ये विष्णू सूक्त येतं, पुरुष सूक्त येतं, त्यात असंच वर्णन आहे. सदा पश्यन्ति सूर्य, हा आकाश डोळा आहे जणू त्याचा, म्हटलं तर पश्यन्ति म्हणजे बघून राहिला, सतत बघता. अशी कोणत्या ठिकाणी जाऊ जिथे आकाश नाही, डोळा नाही बघत आहे. कुठल्याही देशात गेलं, कुठेही खड्ड्यातही गेलं तरी त्याच्यावर आकाश तर आहे, समुद्रावर गेलं तरी आकाश तर आहे. सदा पश्यन्ति सूर्य, हा सतत बघतोय, कारण वास्तविक आतून आहे. ती गोष्ट ऐकली असेल. शिष्यांना गुरुंनी म्हटलं, साधना खूप ज्या प्राप्तीसाठी आले ते मी उद्या देतो, ते काम करावं लागेल तुम्हाला. हे कबूतर जाऊन प्रत्येकाला कबूतर दिले, दोघं तिघं जे कोणी होते ते मान पिरवणार. फक्त एकच आहे की कोणी बघायला नको, अशा ठिकाणी जिथे कोणी बघणार नसेल अशा ठिकाणी. तो बरोबर यात यशस्वी होईल, मग विचार करू पुढे. हे परीक्षा तुमची. मग आले दोघं तिघं उरलेले, खूप जंगलात गेले, कुठे अंधारात गेले, जे जसं काही. एक आला आणि तसं कबूतर वापस दिलं जिवंत. का रे, कुठली जागा नाही भेटली का जिथे कोणी नाही, कोणी बघत नव्हते? हे ते बघ आले हे लोक दोघं, उरले दोघं. पण जागा तर होती, पण कोणी बघत नाही असं नव्हतं. कसं? कोणी एक काय दोघं जण बघत होते सतत. कोण दोघं? कुठेही गेलो इतर कोणी बघत नाही, पण तो कबूतर तर पाहतोय. बरं, कबुतरावर डोळे टाकले, मी स्वतः तर पाहतोय. जय श्री कृष्ण. मी तर बघतोय ना, त्याच्यामुळे कोणी बघत नाही असं कसं?
मायातून बघणारा तोच बघतो आहे. गुरुच्या लक्षात आहे, सूक्ष्म बुद्धी आहे, विचारवान आहे, लायक आहे गुरुप्रसाद गुरुकृपेच्या. त्यात मग आपली शक्ती ओतली. विचारवंत जर असेल तर, विचारवंत खलु भाग्यवंत. जे विचार करतो, जे विचार करते, त्याच्याच भाग्याचा उदय होतो. तर अभाग्य आहे, विचार नाही करू शकत. ते विचार करण्यासाठी शांत होणं आवश्यक अनिवार्य आहे. खूप इकडे तिकडे पाहून राहिले, खाऊन राहिले, बोलून राहिले, विचारपूस करून राहिले आणि विचारही करून राहिले, असं शक्य नाही. थर्ड क्लास क्वालिटीचा विचार होईल, मग त्यांनी काही नाही होणार प्राप्ती. फर्स्ट क्लास क्वालिटीचा विचार होणं आवश्यक आहे, ज्याला ध्यान म्हणतात. शांत होऊन बसून डोळे बंद करून त्याच्याच भाग्याचा उदय होतो. विचारवंत खलु भाग्यवंत. खलु म्हणजे फक्त त्याचाच, तिचाच. ते हे त्याला दिसायला लागलं. अनेक बाहू उदर. उदर म्हणजे पोट. लंब उदर म्हणतो गणपतीला. लंब म्हणजे लंब मोठा, लंब उदर मोठं पोट असलेला लंब उदर आहे. उदर भरणं नव्हे, पोट भरणं नाही आहे नुसतं. जाणी जे रामकर्म. उदर म्हणजे पोट. सहोदर म्हणतो भावाला, सख्या भावाला सहोदर म्हणतो. सह उदर, एकाच पोटातून जन्मलेला, म्हणून इथे आलाय तो शब्द उदर. वक्त्र नेत्रम. पश्यामि त्वां सर्वतो अनंत रूपम. मी तुला बघतोय अनंत रूपांमध्ये. पुन्हा लक्षात घ्यायला, हे ऑलरेडी कनेक्टेड, तोच सगळ्यामध्ये असल्यामुळे त्यांनी लाईट स्विच ऑन केला तर एकदम सगळे दिवे दिसायला लागले. शेकडो दिवे दिसले घराच्या भोवती माळांचे जसे. अरे एकदम कसे एकमेकात सगळे एकात कसे आले? सगळे एकात आले नाही, सगळे एकात होतेच. आता फक्त दिसत नव्हते, कळत नव्हता. ऑन केल्यावर दिसायला लागला. बरं आता बंद करून देतात, आता तुकडे तुकडे वेगळे झाले का? नाही, अजूनही कनेक्टेडच आहे, फक्त दिसत नाही आहे. तसं ते ही दृष्टी एकदा पक्की जर झाली की कनेक्टेडच आहेत, तर मग ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुलभ. न अंतम न मध्यम न पुनस्तु आदिम. हे कळत नाही कुठून सुरुवात. जसे त्या माळा कनेक्ट केल्या असतील घरभर सगळी वर खाली, तर पहिली कोणती सुरुवात कुठून, शेवट कोणता, मधलं कोणतं, हे कळायलाही मार्ग नाही आणि याला काही अर्थही नाही. जे असेल ते असेल, मुख्य कनेक्टेड सगळे एक आहे. तर मग जर एक आहे तर मग कोणती सुरुवात आणि कोणती शेवट आणि कोणतं मधल्याला काही अर्थ नाही. एकच जर आहे तर. तसं तो म्हणते की कुठून सुरुवात झाली आहे सृष्टीची, कोण मध्ये कुठला भाग आहे, संपते कुणीकडे. सर्कल ड्रॉ केला, जर वर्तुळ काढलं, त्याला काय वादविवाद करण्यात काय अर्थ आहे? मतापच्ची की अरे नाही इथून सुरुवात झाली, नाही नाही इथून सुरुवात झाली, नाही इथून सुरुवात झाली. अरे गोल आहे ना, कुठून जिथे म्हणशील तिथून सुरुवात झाली. गंमत अशी आहे, वर्तुळावर जिथून कुठून सुरुवात झाली म्हणजे तिथेच अंत व्हावा लागतो, तरच. मग नाही तर पूर्ण वर्तुळ नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुरुवात जिथून होती तिथेच अंतही होता. जीवनाचाही सगळ्याचा. खाली हात आया है, खाली हात जाएगा. सुरुवातीला बाळ जन्माला आलं तर काहीच नव्हतं, अक्कलही नव्हती, काहीच नव्हतं, समजतही नव्हतं, स्वतःच काहीच नव्हतं. मरताना तसंच होतं, समजतही काही नाही, स्वतःच काहीच नाही राहत. मग हा खटाटोप, हे काही बुद्धिमानी आहे. खूप खूप काही संबंध नव्हते, नातेगोते नव्हते. रागलोभ कुठे होता बाळाचा जन्म झाला तेव्हा? तर हे लोकांनी असंच म्हणतात, हे नुकसान करतात, आपलं अपमान करतात, लक्ष नाही देत, घेणत नाही, बोलत नाही, त्याला काय काहीच नाही. तसंच होणार आहे शेवटी. तर मग हे मधल्या वेळात कशाला आपलं डोकं खराब करून घ्यावं? वर्तुळावर सुरुवात जिथून झाली तिथेच अंत होणार. उठूनही सुरुवात कर, जिथून पाहिजे तिथून सुरुवात कर, अंत तिथेच होणार. त्या वादविवादाचा प्रश्न नाही आहे. तसा तो म्हणतो की सगळं तुझ्यातच दिसतंय. पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे दिसतंय मला, संपूर्ण जगाचा तो ईश्वर. सगळं जग तुझ्या स्थायी आहे, सगळं जग तुझ्या रूपातच आहे, जग तुझ्यातच आहे. समजा स्वप्नातलाच एखादं स्वप्न पाहत, मी स्वतःच्या स्वप्नात जर आलो
आता जर हे स्वप्न सुरू असेल तर मी स्वप्नात गीतायोग करून आलोय आणि स्वप्नामध्ये हे दिसून आले, ते दिसून आले, ते दिसून आले, असं का? पण स्वप्नात जर मला जाग आली, मग लक्षात आलं की अरे, ह्याच्यातले एकूण एक पात्र आहे, यांचे नाव रूप वेगळे आहे, पण हे ऍक्च्युली वेगळे लोक नाही. हा जो स्वप्न बघणारा जो आहे तोच हे सगळ्यांमध्ये रूप दिसून आला. असं कसं? बापरे, एकच आहे. तसं जागृती झाली त्याची. दिसायला लागला सगळ्यांमध्ये तो असलेला. किरीटिनम गदिनम चक्रिणम च. किरीट मुकुट, किरीट कुंडला, डोक्याचं मुकुट युक्त आहे. गदिनम गदा आहे, चक्र आहे त्याची जी चतुर, शंख चक्र गदा पद्म चक्रयुक्त. तेजो राशिम सर्वतो दीप्तिमंतम. तेज पण नुसतं प्रकाश, पूर्ण शुद्ध सत्व आहे भगवंताच्या रूपात. चांगुलपणा सोडून बरवेपण शिगेसी आले, दोन्ही पातयांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे. नुसतं शुद्ध चांगुलपणा आहे, नुसतं सौजन्य, नुसतं संवाद. सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. 5व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाची शेवटची ओळ. आम्ही सगळ्यांचा सुहृद आहे, सगळ्यांचं भलं चाहतो आणि करतो, असं लक्षात येतं. मग ज्ञान प्राप्तीनंतर हे कृष्ण म्हणतो, आणि मग शांती प्राप्ती होते की माझंही वाईट नाही करत आहे, माझा जर अपमान होऊ देतोय, माझं जर नुकसान करू देतोय, सुहृद आहे माझा. मला कुठल्या वेगळ्या ठिकाणी मला हे लेफ्टच टर्न करायला लागून, इतके शेकडो लोक राईट टर्न करून राहिले, मला इकडे डावीकडे वळायला लागून लावून राहिला. कदाचित माझ्या गाडीसाठी तो रस्ता बरोबर नसेल, मला हा शॉर्टकट मिळणार असेल, जिथे जायचं आहे तिथे. विश्वास ठेवून श्रद्धावान लभते ज्ञानम. तत्पर, लवकर संयते इंद्रिय. ज्ञानम लब्ध्वा पराम शांती. त्यांनी मग शांती मिळते. न चिरेण अधिगच्छति. फास्ट. चिर म्हणजे लंब, न चिर म्हणजे शॉर्टकट. कदाचित माझ्या जीवनामध्ये थपडे कोण लवकर असेल, म्हणून विश्वास, कृपेवर. 4था अध्याय 39वा श्लोक. हे पक्क, हे आता त्याला प्रत्यक्ष दिसायला लागलं. आपण आता विचार करतो, बोलतो, पण प्रत्यक्ष त्याच्या समोर दिसून राहिला. पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात्. की डोळे इतकं एका सूर्याकडे पाहणं नाही होत, म्हणजे सगळेच एकदम चांदण्या चमकायला लागले, तर त्याचे डोळे बंद होऊन बघणं नाही होत आहे तुमचं. त्वम अक्षरम परमम वेदितव्यम. आता शांत झाला हे अर्जुन पाहून. त्वमस्य विश्वस्य परम निधानम. त्वम म्हणजे तू, अक्षरम कधी नाश न पावणारा. क्षर म्हणजे कमी 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 होत जाणार, अक्षर म्हणजे कधी न कमी होणार. म्हणून जेव्हा आपण म्हणतो बोलताना शब्द अक्षर म्हणतो, अक्षर ब्रह्म आहे. 8वा अध्याय. सांभाळून बोलायला हवा. तोंडातून निघालेला शब्द पुन्हा नाही परत घेता येत, नाश नाही होत. देर सवेर येऊन जाऊन त्याचा इफेक्ट होऊनच राहतो. तोंडातून निघायच्या आधी कंट्रोल आहे, त्याच्यानंतर कंट्रोल नाही, कारण तो अक्षर आहे. त्वम अक्षरम परमम वेदितव्यम. आता माझ्या लक्षात येत आहे, तो म्हणतो की एकच जाणण्याला योग्य तर एकच आहे बाबा. वेदितव्यम हे इकडची तिकडची माहिती, इकडची तिकडच्या कशाची काय, कशाचं काय, कोणी काय केलं, कुठे काय गेलं, कसं झालं, कसं बनवायचं, कसं खायचं, कुठे जायचं, यांनी काय होतं, यांचा नंबर काय, त्याचा नंबर काय, मागे असं झालं तर पुढे असं होईल, यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं. हे वेदितव्यम नाही आहे. वेद म्हणजे जाणणं, ज्ञान. हे वर्थ नाही, वर्दी नाही आहे. ईश्वर, परमेश्वर, कृष्ण, भगवंत, फक्त एक मुख्य जाणणे, मुख्य लक्ष, मुख्य विचार, मुख्य अभ्यास त्याचा व्हायला हवा. मुख्य माहिती त्याची गोळा करायला हवी.
त्वमस्य विश्वस्य परम निधानम. कारण तोच शेवटी निधान, म्हणजे जिथे गंतव्य सांगितले ते सगळे जाऊन पोहोचतात. प्रत्येक लाटेचा अंत कशात होतो? समुद्रात. ही एवढी मोठी, किती मोठी लाट झाली, उसळली खूप लंबी चौडी, तरी धबाकन पडणार कुठे? आणि छोट्या छोट्या लाटा जरी आल्या, वारा नाही आता, तेही कुठे कशात? त्याच्यातच. सगळ्यांचं परम निधान तो आहे. सुरया आणल्या, मडके आणले, मोठं मडकं आणलं, मातीचं भांड आणलं, छोटे 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 खेळ भांडे आणले मातीचे, लाल आणले, काळे आणले, सगळे तुटून शेवटी काय कशात संपणार? माती. कारण बनायच्या आधी माती होते. मडके आकार द्यायच्या आधी आकार दिला मडका, आणि मग त्याला नाव दिलं मडका. गोल आकार दिला, नाव मडक माठ दिला. गोल आकार आणि नाव माठ, याच्या आधी काय होतं? ते माती होती. आता काय आहे? मातीचा ना. फक्त गोल आकार दिला, नाव दिलं माठ. अच्छा, तुटल्या, फुटून गेलं, फेकून दिला. आता काय झालंय? माती. आधी माती होते, आता माती, नंतर माती होईल. पहिले नुसती माती होती, आकार नव्हता, म्हणून जे आहे ते म्हणत होतं माती आहे. गोल नावाचा आकार दिला तर त्याला माठ नाव दिलं, ते तुटलं, पुन्हा माती होऊन गेले. जे होतं ते. तसं परम निधान, सगळेच्या सगळे तुझ्यातच येतात. त्या परत बघून राहिलो मी, कारण तू तुझ्यातूनच आले, ते तुझ्यातच आहे. त्वम अव्ययः. व्यय होणं म्हणजे खर्च होणं, अव्यय आहे. तू कमी नाही होत आहे, संपत नाही. हे इतके लोक बनून राहिले तुझ्यातून, आणि तू कमी 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 होऊन राहिला. त्याचं बाटलीभर पाणी पेलत होतल्यावर आता कमी राहिला, दुसऱ्या पेलत होतल्यावर कमी राहिला, तिसऱ्या पेलत होतलं संपून गेला. असं नाही दिसत आहे, कारण बाटलीला आकार आहे, लिमिट आहे. हा अचिंत्य स्वरूप, अखूट, भूमा, अचल, अनंत आहे. अंत म्हणजे संपणार. याचा हा कोण आहे? अनंत आहे, अनलिमिटेड आहे, इनफायनाइट आहे, असीम आहे. त्याच्यामुळे जितके भरा, अक्षय आहे. त्याचं अक्षय पात्र असतं, संपत नाही त्यातला. स्वप्नात मी माझ्या स्वप्नात एकच माणूस होता. कालच्या समजा एकच व्यक्ती होता. त्याच्या आधी 2 होते, उद्या 3 येतील. आणि अरे हो, मागच्या महिन्यात पडलेले 100 होते, आणि कदाचित परवा स्वप्न पडेल त्यात पूर्ण बाजारच्या बाजार दिसेल, हजारो दिसेल. तर मग एक होता, तेव्हा मी त्या स्वप्नानंतर जरा थोडं नीट फ्रेश होतो. स्वप्न संपल्यानंतर 2च्या वेळेस थोडं मग थकून गेलो होतो. आता 1000 पडले, बाजारच्या बाजार दिसला, कॉटन मार्केटमधून भाजी आणायला गेलो. खूप थकवा आला आता. का रे, काय झालं? उठल्याबरोबर फ्रेश नाही दिसत आहे, खूप मरगळल्यासारखा. अरे 1000 लोक होते मायामध्ये, थकून गेलो मी सगळ्यांना उचलून नेऊन. असं नाही होत. स्वप्नात किती काही दिसलं तरी आता पाठ दुखून राहिली आहे. हो, स्वप्नात खूप काबाड कष्ट करावं लागले, खूप ओझं मजुरी करा, दगडफोडी होती माझी स्वप्नात. हातपाय दुखून राहिले. असं नाही होत. कसं थकलं? कसं नाही? संपला कसा नाही? स्वप्न होतं, खरं नव्हतं. तसं एवढे ब्रह्मांड, एवढे विश्व बनवले, पण अक्षर राहिला तर तसाच्या तसा. कारण काय? 10व्या अध्यायात आपण ऐकलाय, मदभावा मानसा जाता येषाम इमाम लोक प्रजा. माझ्या मनातले भाव आहेत, हे नुसते प्रगट झालेले, ठोस वास्तविक नाही आहे, प्रत्यक्ष सत्य नाही. प्रत्यक्ष सत्य फक्त तो आहे. स्वप्नद्रष्ट जो बघून राहिली आहे स्वप्न, ती खरी आहे. तिच्यातले स्वप्न खरे नाही आहे, ते ठोस नाही आहे, वास्तविक सत्य नाही आहे. बघणारी खरी आहे. तिच्या मनातले भाव जन्मले आहेत तात्पुरते थोड्या वेळासाठी. मद भावा मानसा जाता. माझ्या मनातल्या भावांचा जन्म होतो, ज्याने कुठे कसं येशाम, इथे जे काय लोकाम, इमाम प्रजा, लोक 14 भुवन जे आहे, भू भुव स्वर्ग महाजना तपा सत्य वगैरे, आणि पाताळ, हे सगळे लोक, आणि यातली प्रजा,
लोक जे दिसतात आहे हे सगळे माझ्या मनातले भावातून उत्पन्न झालेले, म्हणून मी थकलो, संपलो असं काही नाही होत. मी 10व्या अध्यायात विभूती योगात झालं होतं, ते त्याला प्रत्यक्ष दिसते आहे. त्वम अव्ययः, संपत नाही, खर्च नाही होत आहे, शाश्वत आहे. इकडची जन्मून राहिले, इकडचे मरून राहिले. आता कृष्ण डावीकडचा कमी होऊन राहिला, उजवीकडे वाढून राहिला, मग अजून मधला संपून राहिला, खालचा वरचा संपून राहिला, इकडचा वाढून राहिला. असं शिफ्टिंग बदलणार नाही, पूर्णच्या पूर्ण आहे, शाश्वत आहे, नश्वर नाही, नाश काहीच नाही होत त्यात. धर्म गोप्ता, धर्माचं धारण करणारा सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. आता माझ्या लक्षात आलं, तो म्हणतो की तू सनातन आहे, परमनंट आहे. सनातन म्हणजे जो एक मुख्य परमनंट असतो तो सनातन, सतत असणारा. जसं आपलं सनातन धर्म म्हणतो, हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, सिख धर्म सनातन धर्मातून आलेले आहे मुख्य. जसे सगळे मुलं मुली त्यांच्या आईतून आलेले असतात, तसा सनातन मात्र मागचा अर्थ हा आई असा अर्थ नाही. सनातन म्हणजे नेहमी सत्य आहे, पूर्ण वेळ. हिंदू धर्म होऊ राहील, नाही राहणार, भ्रष्ट होईल, जे काय सिद्धांत बदलतील, लोक भ्रष्ट होतील, पण मूळ तत्व जे आहे, जिथून आले ते, तो धर्म, ते नाही बदलणार, सत्य. त्याला सनातन म्हणजे एव्हर फ्रेश, नेहमी नवीन लक्षात जे असतं, नेहमी रेलेव्हंट जे असतं, कुठल्याही काळात, कुठल्याही देशात, कुठल्याही व्यक्तीसाठी ते सत्य जसेच्या तसं आहे, ते सनातन. अनादि मध्यम अनंत वीर्यम अनंत बाहुम शशि सूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्त हुताश वक्त्रम स्वतेजसा विश्वमिदं तपंतम. ते हे हिंदीत वास्तव आपको आदि, अंत और मध्य से रहित, अनंत सामर्थ्य से युक्त, अनंत भुजा वाले, चंद्र सूर्य रूप नेत्रों वाले, प्रज्वलित अग्नि रूप मुख वाले और अपने तेज से इस जगत को संतप्त करते हुए देखता हूं. हे वर्णन हे स्वतः सिद्ध, याला काही विशेष समजून सांगण्याची आवश्यकता नाही. आदि अंत और मध्य से रहित, सगळीकडे जो आहे व्याप्त. आकाशाला नाही म्हणू शकत आपण, इथून वर पाहिला, इथून सुरू होत दिसते, लक्षात आलं कुठून सुरू झालं हे. हा मध्य भाग आहे, बरोबर आहे, तिकडे वादे संपलं. हा बरोबर आहे, संपलं तिकडे. तसं नाही आकाश, तर कुठून सुरू झालं? पृथ्वी, आकाश तर पृथ्वीला नाही सांगू शकत कुठून सुरू झालं, कुठे संपले. वारा कुठून सुरू झाला वाहणं आणि एक्झॅक्टली कुठे संपला, नाही सांगू शकत. वीज चमकते तेव्हा इथून सुरू झाली एक्झॅक्टली, इथे संपली नाही, मधला भाग आहे. एक क्षणात आपल्याला दिसते थोडं, आपण तसं नाही आहे, जिथून इथून संपली, इथून सुरू झाली. पाऊस, ढग, इथे ही रेषी एवढं इथे आहे, इकडे पाऊस आहे आणि इथे नाही आहे, एक्झॅक्ट असं नाही आहे काही. अग्नी पेटली आहे, हलून राहिली आहे. तर पंचमहाभूतांमध्ये जर असं नाही आहे, त्यांचं जे स्रोत आहे, तत्व जे आहे, सत्य, प्रारंभ, ह्या आधी आहे, इथून सुरू झालं, इथे संपलं, असं नाही, सगळीकडे ते आहे व्याप्त. आपल्या शरीरात सर्वत्र व्याप्त आहे. जीव, जीवन, जीवन शक्ती सर्वत्र व्याप्त आहे. म्हणजे इथून डोक्यातून सुरू झाली आणि पायापर्यंत गेली असं नाही आहे. त्याच्यामुळे पोटात मध्ये आहे, सगळीकडे सारखी एक प्रकारे व्याप्त आहे. अनादि मध्यम अनंत वीर्यम. हे पुढचा 22वां श्लोक. हे महात्मा, अर्जुन म्हणतोय श्री कृष्णाला, यह स्वर्ग और पृथ्वी के बीच का संपूर्ण आकाश तथा सब दिशाएं एक आप से ही परिपूर्ण है, तथा आपके इस अलौकिक और भयंकर रूप को देखकर तीनों लोक अति व्यथा को प्राप्त हो रहे हैं. दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. जैसे आकाशात जसे खड्डे खड्डे नाही है ना, की अरे इथे आकाश दिसतंय पण मध्ये आकाश नाही, संपूर्ण एक सलग आहे.
पृथ्वीत खड्डा जरी दिसत असला तर त्या खड्ड्यातही पृथ्वीच आहे. आपल्या जसं जीवनामध्ये आपण सर्वच सगळीकडे व्याप्त आहे, तसं तो सांगतो की सगळीकडे तू मला दिसून राहिला. सगळीकडे प्रकाश, जेव्हा सूर्य उगवला, प्रकाश पडला, तेव्हा अचानक मध्येच एक काळा अंधकार नाही दिसत आहे की अरे इथपर्यंत प्रकाश आहे, मग अंधार आहे, मग पुन्हा प्रकाश आहे, असं नाही दिसत. सगळीकडे एक सलग एकसारखं दिसतात. तसं तो म्हणतो, मला लक्षात येते की सगळीकडे एक सारखा सलग कंटिन्युअस तू आहे. तुकडे 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 जोडले, ठिगळ 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 जोडून दुपट्टा दुशाला बनवला, तसं नाही आहे. तुकडे तुकडे जोडलेलं नाही आहे. समुद्र लाटा लाटा लाटांनी शिवण मारून पटपट पटपट शिवून किंवा लाटा लाटांनी एकमेकाचे हात धरून समुद्र बनवला असं नाही आहे. हे असे 10-15 हजार लाटांनी बनवून तुकडे तुकडे जोडून एक समुद्र झाला. सगळीकडे एक सलग समुद्र आहे. लाटाचा वरचा साल आहे नुसतं समुद्राच्या, त्याच्या खाली एवढा मोठा समुद्र आहे, त्याच्या करोडो पट जास्ती समुद्र आहे त्यांच्या खाली आत. एक सलग आहे, तुकडे तुकडे नाही आहे समुद्राचे, एकच आहे थोडक्यात. म्हणजे तसा तो म्हणतो की अरे मला आता दिसून राहिला, आधी वाटायचे हे झाड आहे, पक्षी आहे, मित्र आहे, सून आहे, सासू आहे, माझे आहे, त्यांचे आहे, शत्रू आहे, संत आहे, गुंड आहे, वाघ आहे, हे काळे आहे, हे गोरे आहे, अमेरिकन आहे, भारतीय आहे, असे वेगळे वेगळे हा ग्रह आहे, तारा, नक्षत्र वेगळे, सूर्य. आता लक्षात दिसून आलं की एक सलग सगळीकडे तूच तू सर्वत्र व्याप्त आहे. नरसिंह मेहतानी म्हटलं, अखिल ब्रह्मांड मा एक तो श्रीहरी. सगळीकडे आपसे हे परिपूर्ण आहे, अद्भुत आहे, उग्र रूप दिसतं. सगळीकडे एवढं सगळं पाहून डोळ्यामध्ये मावून नाही राहिला त्याच्यामुळे भीती वाटते. वे ही देवताओं के समूह आप में प्रवेश करते हैं और कुछ भयभीत होकर हाथ जोड़े आपके नाम और गुणों का उच्चारण करते हैं, तथा महर्षि और सिद्धों के समुदाय कल्याण हो ऐसा कहकर उत्तम उत्तम स्तोत्रों द्वारा आपकी स्तुति करते हैं. सगळे आहेत तर तुझ्यात, पण सगळे अनुभव वेगवेगळ्या प्रकारे करतात आहे, डिपेंडिंग ऑन आपली आपली दृष्टी कशी आहे. जे आल्हादाने, जे आश्चर्याने, कौतुकाने पाहतात आहे, ते तुझी स्तुती करतात आहे. आणि जे द्वेष भावनेने किंवा कोणी भीतीच्या भावनेने पाहतात आहे, ते तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करतात. गंमत अशी आहे की तुझ्यातच आहे, ते तुझ्यापासून सुटू नाही शकत. तूच त्यांच्या स्वरूपात आहे, तरी तुझ्यापासून पळण्याचा प्रयत्न करतात आहे. आणि ज्यांना हे लक्षात आलं आहे ते मात्र शांत होऊन, प्रसन्न होऊन, निश्चिंत राहून, निर्भय होऊन, निश्चिंत हो, निर्भय हो म्हणारे. लक्षात आलंय त्यांचे की प्रचंड स्वामी बळ पाठीशी, सगळं त्याच्यातच आहे. ते एवढं मोठं अभयम सत्व संशुद्धी झाली त्यांची, निर्भय झाले, बिनधास्त झाले. राहिलं तर राहिलं, मेलं तर मेलं, सुटलं तर सुटलं, मिळालं तर मिळालं, जिंकलं तर जिंकलं, हारली तर हारली. केस बिनधास्त झाले. केस करणारही त्याच्यातच आहे, केसही त्याच्यात आहे, घरही त्याच्यात आहे, विटा, चुना, लोखडा, लोहा सगळं त्याच्यामध्येच आहे. मी आहे, माझे हाडमास आणि त्याचे हाडमास सगळं त्याच्यात आहे. खाला पिला भरपूर आहे, जे काय मस्त फर्स्ट क्लास घरून झोपून राहिले बिनधास्त. आणि जाग आले की तुझी स्तुती करून राहिले. स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः, स्तुती सुमन वाहतात आहे. ऋग्वेद जसा आहे, आपल्या तुझ्या स्तोत्ररूपी फुलं वाहतात आहे तुला. कोण? महर्षी, सिद्ध, जे सिद्ध झाले आहे, ज्यांची साधना सफल झाली आहे, ज्यांना आता तू एक सलग सगळीकडे तूच दिसतो आहे. स्वस्तीत्युक्त्वा, स्वस्ती वाचन जे करतात कुठल्याही पूजाच्या आधी, ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवः, भद्रं पश्चिमाक्ष देवः, भद्रं पश्चिम देवा इत्यादी इत्यादी, की आमचं कल्याण हो, आम्ही चांगलंच ऐको, चांगलंच पाहो. रुद्रादित्या वसवो ये च साध्या, विश्वेश्विनो मूर्तश्चोष्मपाश्च, गंधर्व यक्षासुर सिद्ध संगा, वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रं, महाबाहो बहुबाहुरुपादं, बहुउदरं बहुद्रष्टाकरालं, दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तः तथाहम्. जो 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, साध्य गण, विश्वदेव, अश्विनी कुमार, मरुद गण,
पितर, सगळे पितरों का समुदाय, गंधर्व, यक्ष, राक्षस, सिद्धों के समुदाय है, वे भी सब विस्मित होकर आपको देखते हैं। हे महाबाहो, आपके बहुत मुख और नेत्रों वाले, बहुत हाथ, जंघा, पैरों वाले, बहुत उदरों वाले और बहुत सी दाढ़ों के कारण अत्यंत विकराल महान रूप को देखकर सब लोग व्याकुल हो रहे हैं। मैं भी व्याकुल हो रहा हूँ. अर्जुन म्हणतो, गळा सुकून गेला एवढं. रुद्र आदित्या वसवो यच साध्या. 11 रुद्र, ज्यातला एक शंकर है ना. 11 रुद्र आहेत. शंकर त्यातला एक आहे, सगळ्यात शांत. शम करोति ते शंकर, कल्याणकारी ईश्वर, शिव ज्याला म्हणतो. तो 12 आदित्य आहे, सूर्य 12 प्रकारचे. त्याला एक विष्णू, एक दुसरा सूर्य आदित्य. ओम आदित्याय नमः, ओम रुद्राय नमः. आणि हे सांगितलं ना मागे, 8 वसु, भीष्म पितामह ज्यातला 8वा होता, गंगापुत्र भीष्म. अश्विनी कुमार जे 2 डोळ्यांचे जे देव असतात ते 49 मारुती आहेत, ज्यातला एक हनुमान. निरनिराळ्या प्रकारचे वाहणारे वारे, त्यातला एक वायुदूतम मारुती. हे सगळे तुझ्यामध्ये, सगळे पितर मला तिथे दिसून आले. तर पितर लोक गेले, कुठेतरी गेले, त्यांना दहीपेढे पाठवा, समोसे खायचे त्यांना पाठवा. हे सगळे इथे येऊन राहिले. म्हणून तो म्हणतो की कोणी काही कल्पना करून पिझ्झा आणि सोडा कव काढायचा म्हणून ब्राह्मणाला पिझ्झा दिला आणि कोक पिऊ घातला. इकडे ब्राह्मण ढेकर देऊन राहिला, म्हणजे मग तिकडे पोहोचेल. तो ब्राह्मण, तो पिझ्झा, तो कोक, तो मेलेला, जिवंत असलेला, सगळे त्याच्यातच आहे. हे गीतेत तो स्वतः सांगतो, आधी होऊन गेला. जाणत्या अजाणत्या जे कोणी जशी काही ज्याची कोची मम वर्तमान वर्तनते, शेवटी माझीच साधना करून आले, ते शेवटी माझ्यापर्यंतच पोहोचते. ढेकर मीच देतो. म्हणून जो जाणून प्रत्यक्ष डायरेक्ट माझी साधना पूजा करायला लागतो, त्याला डायरेक्ट प्रत्यक्ष अनुभव लवकरात लवकर मिळतो. खूप इनडायरेक्ट, इधर महालात जायचं असेल तर महालाच्या दिशेने जाणारा पटकन पोहोचतो. महालात जायचं आहे तर स्वामीनगरला गेलं, दीनदयालला, मग प्रतापनगर, मग थोड़ा अभ्यंकर नगर, थोड़ा लक्ष्मीनगर, थोड़ा इधर वो खामला खामल्याकडून जाओ, मग विमानतळी पाहून जाना किधर है महाल, तो इधर क्यों जा रहे हैं? नहीं जा रहे हैं, महाल भी जा रहे हैं. जाते जाते मेडिकल चौक, कस्तूरचंद पार्क, रिजर्व बैंक देख लेते, दिनशा वो सदर में आईस्क्रीम खा लेते, करत सगळं शेवटी महालात पोहोचेल. तुला महालात जायचं तर डायरेक्ट महालाच्या दिशेने ये, तेही पोहोचतील, हेही पोहोचतील, पण तू लवकर येशील, थकणार नाही आणि तुला जी प्राप्ती हवी होती ती मिळेल. असं तो भगवद्गीतेत म्हणतो की जे कोणी ज्याची कोणाची पूजा करतात आहे, स्तोत्र म्हणतात आहे, मंत्र जप करतात आहे, ते सगळे शेवटी माझेच पूजा करतात आहे. पण माझा भक्त जो आहे तो पटकन डायरेक्टली माझ्यापर्यंत येऊन जातो. सरळ माझं नाव घे ना, तो म्हणतो. सरळ माझ्या बसमध्ये बस ना, माझ्या दिशेने ये ना, सरळ माझा विचार कर ना, शेवटी माझ्याच पर्यंत येणार आहे. ते सगळे माझ्यामध्येच आहे, बघ दाखवलं. असं त्याला ते लक्षात आलं अर्जुनाच्या. म्हणून आपण सौभाग्यशाली आहे, भाग्यवंत आहे की कृष्णात मन लागला, परमेश्वरात मन लागला. तर गंधर्व, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण, मारण, अप्सरा, पितर, इतर सगळे त्याच्यात तिथेच आहे. सब के सब विस्मित होकर आपको देखते हैं. क्योंकि हे विष्णु, आकाश को स्पर्श करने वाले, दैदीप्यमान, अनेक वर्णों से युक्त तथा फैलाए हुए मुख और प्रकाशमान विशाल नेत्रों से युक्त आपको देखकर भयभीत अंतःकरण वाला मैं धीरज और शांति नहीं पाता हूँ. एकदम एवढं सगळं पाहून मला डोकं चक्कर येऊन राहिली आता म्हणतो. चक्र गरगर चक्र फिरून आला का समजून आला काय हे कसं आहे. पहिल्यांदा पाहिलं, एकदम सगळं पाहिलं.
साधाच काही खूप मोठा प्रसंग झाला तर चक्कर येते लोकांना. हे मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहिला तर लक्षात, अरे बापरे, इकडे पाहू घे, इकडे पाहू घे, असं पाहू घे, असं पाहू. पडद्यावर दिसणारा सिनेमा, पडदा कनेक्टेड असतो की नाही, इकडे गब्बर सिंग आणि इकडे वीरून बसंती जे काय दिसत असेल, पण आहे सगळं एक सलग कनेक्टेड आहे की नाही. तसं एवढं सगळं एकदम कसं कुठे म्हणजे घर चक्रावून आलं म्हणतात ते सगळं पाहून. त्याच्यात दैदिप्यमान निरनिराळ्या प्रकारचे मोठे डोळे, सगळं हे जीवन अंतःकरण केलं ते. दाढ़ों के कारण विकराल और प्रलय काल की अग्नि के समान प्रज्वलित, दिशो न जाने न लभे च शर्मा, प्रसिद्ध देवेश जगन निवास. बापरे, बस थांबव, स्लो डाऊन, कमी कर बाबा ती वात, खूपच जळून राहिला, गॅस कमी कर, खूप गरमी होऊन राहिली, खूप जळून जाईल सगळं. एकदम आता दाखव दाखव म्हणत होता, दाखवलं तर अरे बाबा बाबा, अरे मागे सरकून आला, नको 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 नको, सॉरी 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 सॉरी. आपके मुखों को देखकर मैं दिशाओं को नहीं जानता हूँ, दिशाओं को नहीं जानता, कोण कुठे काय, मी हे काय आहे, कुठे आहे, कसं आहे, असं वाटून होणार होतं. इसलिए हे देवेश, हे जगन्निवास, आप प्रसन्न हो. थांबव रे बाबा आता, सो सॉरी सॉरी सॉरी. माझ्याने पेरला नाही, झेपला नाही जात आहे, मागून तर घेतला, बरोबरच केलं होतं तू. ती गोष्ट ऐकलं, आर्किटेक्ट हुशार खूप, एका झाडाखाली कुठे जात होते, झाडाखाली बसला, म्हणे ते देवाने थोडी डिझाईन मध्ये चूक केली है ना, मला माहिती, ऐकली असेल, आवळ्याच्या झाडाखाली टरबूज एवढं मोठा, एवढीशा वेलाला लावून दिला, पतल्याशा, आणि एवढी 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 छोटे छोटे आवळे, एवढं याच्यासाठी एवढ्या मोठ्या झाडाची काय गरज होती. ते छोट्याशा वेलाला आवळे पेरले असते, झेलले असते. एवढं मोठं टरबूज लावायचं, त्याच्यासाठी एवढं मोठं झाड लावायला होता. विचार करत देवाला म्हणत, थोडा आर्किटेक्चर माहिती नाही कोणी केला, आणि येऊन त्याच्या डोक्यात टनकन आवळा पडला. अरे, थोडस लागलं, ठीक आहे, बाजूला आवळा पडला. मग विचाराला, आणि हे टरबूज असतं का, धडाकन एवढा मोठा, 20-25 किलोचा. तर जे जिथे जसं बरोबर विचारपूर्वकच केलेलं आहे, मी नाही समजू शकत. दिशो न जाणे न लभेचे शर्मा, म्हणून बस आता हे थांबव तू, मागून तर घेतला मी, आता लक्षात येणार की अरे बापरे, ओ माय गॉड, नको नको नको, तू जसं दाखव 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 म्हटलं खूप, तू जे केलं तर तेच बरोबर होतं, नव्हतं सगळं हे दाखवत, दाखवून आलं तर आता माझ्याने सहन नाही होत. जसं त्याने म्हटलं, आवळा टरबूज लावायला पाहिजे मोठ्या झाडाला, टरबूज पडला तर मग म्हणणं, बरोबर केलं बाबा तू, तिथे तुला माहिती, वापस घेते सगळं. वे सभी धृतराष्ट्र के पुत्र राजाओं के समुदाय सहित आप में प्रवेश कर रहे हैं, और भीष्म पितामह, द्रोणाचार्य तथा वह कर्ण और हमारे पक्ष के भी प्रधान योद्धाओं के सहित सब के सब आपके दाढ़ों के कारण विकराल भयानक मुखों में बड़े वेग से दौड़ते हुए प्रवेश कर रहे हैं, और कई एक चूर्ण हुए सिरों के सहित आपके दांतों के बीच में लगे हुए दिख रहे हैं. मोठे भीषण स्वरूप, भीषण वर्णन आहे की जसं मृत्यू बनून खाऊन राहिला जसं सगळ्यांना, असं कल्पना अशी दिसते दृश्य त्याला, वैरी पक्षाच्या, कौरवांच्या साईडचे. जैसे नदियों के बहुत से जल के प्रवाह स्वाभाविक ही समुद्र के सम्मुख दौड़ते हैं. बस एक 5 मिनिट अजून 2-3 श्लोक करू आणि मग थांबव. अर्थात समुद्र में प्रवेश करते हैं, वैसे ही वे नर लोक के वीर भी आपके प्रज्वलित मुखों में प्रवेश कर रहे हैं. तर श्लोक ऐकला असेल आपण, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. ह्या वेदांमध्ये येतो श्लोक, कोणी आपल्या मनाने बनवून दिलेला नाही, ओरिजिनल आहे. खरे बाबा, सगळीकडे पडलेलं पाणी जसं आज न उद्या समुद्रापर्यंत पोहोचते, कारण उतार असतं जमीन, त्याचे स्रोत जिथे आहे ते सगळेच पोहोचते. दिवा लावला तर वात उलटी जरी धरली, मेणबत्तीला उलटी केली तरी वात वर जाते. आश्चर्य आहे. पूर्ण मेणबत्ती उलटी आहे, माझा हात उलटा, मग वात का बरं वर जाते. सरळ दिवा ठेवला तरी वात वर, उलटी मेणबत्ती केली तरी वात वर, आडवी उद्बत्ती धरली तरी वर.
त्याचा कसंही धरलं तरी वार. पाणी किती कसंही चढवलं सोडल्याबरोबर पुन्हा खालीच जाते. वात वरच जाते, पाणी खालीच जाते. वाऱ्याला किती डब्यात बंद करून ठेवला, जास्त सोडलं तर वाहणं सुरू, वारा वाहूनच राहिला. आकाश सर्वत्र व्याप्तच आहे. पृथ्वी स्वतः पृथ्वीवर ठेवलेली वस्तू दगड स्थिरच राहतो. धक्के देऊन खूप हलावं लागेल, पण सोडल्याबरोबर स्थिर होऊन जातं. हे प्रत्येक आपल्या आपल्या स्वभावाच देत आहे. वाऱ्याचा स्वभाव वाहणं आहे, पाण्याचा स्रोत समुद्र आहे, तर समुद्र जोपर्यंत समुद्र नाही भेटत तोपर्यंत वाहणारच. किती डॅम बांधला, बांध दिला तरी ते सतत इकडून तिकडून नदी अशी जाईल, दगडाच्या भोवती जाईल, पहाडाच्या इथून जाईल, दगड फोडून जाईल, जमिनीच्या आत लपतून पुन्हा बाहेर निघून जाईल. कसं तरी करून काही ना काही करून आज ना उद्या परवा 10 वर्षांत समुद्रापर्यंत पोहोचूनच राहील, कारण तिथून ती आली आहे. वात आडवी धर, उभी धर, उलटी धर, सूर्यापासून आलाय अग्नितत्व. तिथपर्यंत पोहोचण्याचा धडपड प्रयत्न सुरू आहे. छोट्यातल्या छोट्या आगपेटीचा, मेणबत्तीचा, दिव्याचा, प्रकाशाचा, आपल्या स्रोतापर्यंत पोहोचण्याचा. तसाच हे शेवटी इथे म्हणलं की अरे सगळेचे सगळे तुझ्यापर्यंत येऊन राहिले. एक येऊन जो कोणी म्हणून ते जिथून आले आहे, ईश्वर अंश जीव अविनाशी, रामायणात येत आहे. तुलसी रामायण, रामचरितमानस. चेतन अमल सहज सुख राशी. प्रत्येक जीव ईश्वराचा अंश आहे, त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत जाण्याचं धडपड तडफड प्रयत्न सतत राहणारच. जाणं न जाणं, त्याच्यापर्यंत जाण्याचा म्हणजे सच्चिदानंद स्वरूप प्राप्तीचा, आपल्या सत्य स्वरूप प्राप्तीचा. मी सतत राहो ही धडपड प्रत्येकाची राहणार. मरू नये कधी, कमी नाही हो, खराब नाही हो, हे सतत हे मला माहिती पाहिजे. काय झालं, कोणी केलं, असं का बरं, मग काय म्हणाले, कुठे गेले होते, ते कुठे ठेवलंय, हे जाणणे, चित्त स्वरूप जाणण्याची जी कुतूहल आहे आणि आनंद प्राप्ती. सगळं ठीक आहे ना, सगळं ठीक आहे, आता ठीक झालं, आता बरं वाटतंय. नाही असं नको, तसं कर, हे ठीक बरोबर, हे जे ठीक बरोबर सतत वाटण्याची जी अतृप्ती आहे, ठीक होईस तर तडफड आहे, ते आनंद, सच्चिदानंद जो पण आपला स्रोत आहे, तसं दिवा वर जाणार, पाणी खाली वाहणार, तसा जीव आत्मा आपल्या विभू व्यापक सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जोपर्यंत प्राप्ती नाही होत तोपर्यंत सुरूच राहणार. आणि त्याच्यासाठी सांगितलं की बाहेरून नाही मिळणार, ते आत, कारण आत ठेवलाय ऑलरेडी तुझ्या जवळ. तोच तू आहे. तत् त्वम असी, महावाक्य उपनिषदातला मुख्य वाक्य. तर इथे त्याच्या लक्षात की सगळे त्याच्या दृष्टीने चालले आहे. जैसे पतंग मोहवश नष्ट होने के लिए प्रज्वलित अग्नि में अति वेग से दौड़ते हुए प्रवेश करते हैं, वैसे ही ये सब लोग भी अपने नाश के लिए आपके मुखों में अति वेग से दौड़ते हुए प्रवेश कर रहे हैं. पतंग म्हणजे तो किडा जो दिव्या वातीकडे जातो, जळून मरून जातो. मग प्रकाशाकडे आकर्षित होणारे किडे, त्याला हिंदीत पतंग म्हणतात. तसं म्हणते की आपण जळून मरून आले जसे, तसं हे सगळेचे सगळे आपणहून तुझ्यात येऊन अदृश्य होऊन राहिले, थोड्या वेळासाठी दृश्यमान झाले, वास्तविक तुझ्या स्वरूपातले आहे ते. आप उन संपूर्ण लोगों को प्रज्वलित मुखों द्वारा ग्रास करते हुए सब ओर से बार बार चाट रहे हैं. हे विष्णु, आपका उग्र प्रकाश संपूर्ण जगत को तेज के द्वारा परिपूर्ण करके तपा रहा है. मुझे बतलाइए कि आप उग्र रूप वाले कौन है. हे देवों में श्रेष्ठ, आपको नमस्कार हो, आप प्रसन्न होइए. हे आदि पुरुष, आपको मैं विशेष रूप से जानना चाहता हूं, क्योंकि मैं आपकी प्रवृत्ति को नहीं जान पा रहा हूं. कोण आहे रे बाबा तू, तो म्हणताय. आपण आज इथे थांबू. हे कसं, बापरे, आजपर्यंत माहित नव्हतं. माझं तुझ्या खांद्यावर हात ठेवत होतो, आपला वर्धा खाल्लेला लाडू तुला देत होतो, पलंगावर मी मस्त आराम करून टांग पसरवून आणि तू उभा राहून गप्पा ठोकत होतो तुझ्याशी. हा कोण आहे यार तू, असं कसा, बापरे बाप, ओ माय गॉड, व्हॉट इज दिस. म्हणतात एवढा उग्र, एवढा भयंकर, एवढा भीषण
की सगळ्यांचे मुडके तू खाऊन राहिला, आपल्या दाढामध्ये कड कड अक्रोड फोडून खाल्ल्यासारखं हड्डी-मुड्डी सगळ्यांना. बापरे बाप! सांग रे बाबा मला, हात जोडून प्रसन्न, सॉरी, 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 प्लीज मला समजावून सांग. क्षमा कर, प्रसन्न हो, माफ कर. एकदम थरथर थरथर कापून ताप वाढून गेला त्याला, घाम फुटलाय, डोळ्यातून पाणी येतंय, घाबरून गेला. अर्जुन टोंगळी टेकून नमस्कार करून रडून म्हणतोय की सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, क्षमा कर, प्रसन्न हो, माफ कर. मागून तर घेतला, बघितलं टारकल्या. तसं म्हणून जे दिलाय, जसं ठेवलाय, जिथे ठेवलाय, जेवढा आहे ते योग्य. तो जाणता राजा आहे, त्याला समजतं ठीक ठेवलाय. तृप्त राहावं, शांत राहावं, आनंदात राहावं, प्रसन्न राहावं, धन्यवाद करावे त्याचे, मन त्याच्यात लावावं. पुढच्या वेळेस 32व्या श्लोकापासून सुरुवात करू. श्री भगवान उवाच. हे सगळं त्याची परिस्थिती अर्जुनाची पाहून श्रीकृष्ण त्याला थोडं समाधान करायला, वचन आश्वासित करायला, आश्वासन जे देतो ते पुढच्या वेळेस ऐकू. जय श्री कृष्ण.